गोविंद कळा कौतुकी देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जण नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी विठ्ठला कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तुझी वदनी उच्चारी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबरा यांचा काला या प्रकरणातील चिंतना करता घेतलेला हा अभंग आहे। इथे महाराज या गोपिकेचं जीवन भक्तीने परिपूर्ण झालेलं आहे। भक्तीची एक उच्चतम अवस्था जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे आणि भक्तीने परिपूर्ण जीवन झाल्यामुळे बाह्य विषयाचा जो जीवनामध्ये झालेला तिच्या विसर आहे त्याचं प्रतिपादन या अभंगामध्ये विढाला देव अधिदेव जगत्रय देवा देव अधिदेव जगत्रय देवा जीवाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा नमोस्तुनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाश शुरूर वाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी वधानिने नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय जगतहिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाला प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचक्रोशीतून येणारे भाविक सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आहे। इथं नाम सप्तामध्ये तसं आपलं गाव जुनं परमार्थी गाव आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचा तसा जुना वारसा परंपरा या गावाला आहे। कारण इथं बरीच कीर्तनकार दिग्गज मंडळी या गावामध्ये म्हणजे संप्रदायाची परंपरा इथं चाकुरीने जतन केली जाते। गागरी महाराज आहे, अण्णा महाराज आहे,
त्याचप्रमाणे हरिभाऊ महाराज, पाटील साहेब महाराज, वासुदेव महाराज, शामराव महाराज, गणेश महाराज, ऋषिकेश महाराज, विष्णुकांत महाराज, ठीक आहे, आधी करून बाकीचे महाराज म्हणजे आता सगळ्यांची काही नावं मला ज्ञात नाही. असा सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आहे. त्याच नामयज्ञातली आजची ही सांगतेची म्हणजे कालेची कीर्तन सेवा आहे. कुणी त्याला समारोपाचं कीर्तन म्हणतात, कुणी सांगतेचं कीर्तन म्हणतात, कुणी प्रसादाचं म्हणतात, कुणी काल्याचं म्हणतात, काही काही माणसं शेवटचं म्हणतात. शेवटचंही म्हणतात ना काही, हा शेवटच आहे आमचा असंही म्हणतात काही काही. पण शास्त्रीय भाषेमध्ये त्याला उपसंहाराचं कीर्तन म्हणतात. उपक्रम आणि उपसंहार, ज्या कीर्तनाने नामसप्ताची सुरुवात केली जाते त्याला उपक्रमाचं कीर्तन म्हणतात. ज्या कीर्तनाने नामसप्ताची सांगता होते त्याला उपसंहाराचं कीर्तन म्हणतात. अर्थात म्हणजे आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण. सप्ताह पूर्ण काय संध्याकाळी इथं काय नाही, काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला. पूर्णतेचं प्रतीक जसं परमार्थामध्ये नाम सप्तामध्ये काला पूर्णता, तसं परमार्थामध्ये सुद्धा साधना करत असताना पूर्णता कधी? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काला प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थाची पूर्णता होत नाही. मग तुम्ही म्हणणार आम्ही तर वर्षाला करतो महाराज. काय आमची महाराज मंडळी 8 दिवसाला करतात. काय मग झाली का पूर्णता? नाही. ऐका, कारण काला त्याला म्हटलं ज्याला जीव शिवाचं ऐक्य, तो खऱ्या अर्थाने काला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थातली साधना, परमार्थातलं कर्म, वारी, भजन, नामस्मरण, पारायण, नित्यनेम हे सगळं करावंच लागतं. कुठपर्यंत काला प्राप्त होत नाही तोपर्यंत. तसा काला 3 प्रकाराने वर्णन केलं ना. प्रसाद म्हणून सेवन करायचा काला वेगळा आहे, साधन काला वेगळा आहे आणि साध्य काला वेगळा आहे. आता प्रसाद म्हणून जो आपण सेवन करतो तो काला आहे. कोणता? काला खाऊ, दही भात हा प्रसाद म्हणून सेवन करायचा काला आहे. काला खाऊ, दही भात. आता तो काला सेवन केला म्हणजे जीवमुक्त झाला का? नाही. ते भक्ती आणि प्रेम याचं प्रतीक म्हणून घेतलेलं आहे. काय? दही आणि लाही हा प्रसाद म्हणून सेवन करायचा काला आहे. दुसरा काला आहे त्याला साधन काला म्हणतात. कोणता काला म्हणायचं? जो अखंड आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. भजन, नामस्मरण, कीर्तन, कथा जो अखंड करायचा काला आहे त्याला कोणता काला म्हणायचं? साधन काला म्हणायचं ना. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला खिचडी, प्रेमे मोहिला साधने हा अखंड जीवनामध्ये करायचा काला आहे. त्याला साधन काला म्हणायचं. हरी नामाचा खिचडी. आणि हा काला ज्याच्या जीवनामध्ये अखंड प्रवाहित आहे. कोणता? साधन काला ज्याच्या जीवनामध्ये अखंड प्रवाहित आहे त्याच्या जीवनामध्ये मग एक ना एक दिवस तो काला प्राप्त होतो. कोणता? साध्य काला. साध्य काला कशाला म्हणायचं? तुका म्हणे काला कुठे अभेद
देखिला जिथे भेद शिल्लक राहत नाही त्याला साध्य काला म्हणायचं. काला एक वस्तूचा का दोन वस्तूचा? दोन वस्तूचं एकत्रीकरण म्हणजे काला. आता रोजच्या व्यवहारात करतो ना आपण, कसला खायचा करतो ना, दूध भाकरीचा होतो तो कालाच म्हणतो ना, इकडे भाजी भाकरीचा होतो तो. म्हणजे काला होण्याकरता दोन वस्तूचं एकत्रीकरण लागतं. तसं जीव आणि शिव यांचं जे ऐक्य आहे तो खऱ्या अर्थाने काला आहे. जिथे भेदच जीव आणि शिव यांचं ऐक्य, तुका म्हणे काला कुठे अभेद देखील जिथं भेद शिल्लक राहत नाही तो साध्य काला आहे. आणि तो काला प्राप्त होण्याकरता ही परमार्थातली साधना करावी लागते, मग तो काला प्राप्त होतो. जसं परमार्थामध्ये तसं व्यवहारामध्ये सुद्धा काल्याचं कीर्तन पूर्णतेचं प्रतीक म्हणून आपण काला करतो. आणि त्याच निमित्ताने आजची ही सेवा आपणा सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत दिलेली महाराजांनी सेवा आहे. म्हणून सेवेचा एक योग. चला जास्त प्रस्तावना समोर वेळ घेत नाही. त्या सेवेच्या संबंधाने तुकोबारा ज्या गोपिकेचं गवळणीचं जीवन भक्तीने परिपूर्ण झालेलं आहे, भक्तीची एक उच्चतम अवस्था जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि भक्तीने परिपूर्ण जीवन झाल्यामुळे बाह्य विषयाचा जो जीवनामध्ये होऊन गेलेला आहे, काय झाला? विसर झाला. त्याचं यथार्थ वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केले. आता काला म्हटलं की त्याच्या चरित्र येतच नाही, तो दंड काही आहे. पण थोडस चिंतन सांगतो एक मुद्दा म्हणून. त्याचं शास्त्र चिंतन असं आहे, जागृतीमध्ये विषयाचं स्मरण आहे. जागृतीमध्ये विषयाचं स्मरण आहे. झोपेमध्ये विषय लीन राहतात. वैराग्याने विषयाचा त्याग होतो, ज्ञानाने विषयाचा बाध होतो आणि भक्तीने विषयाचा विसर पडत असतो. 5 मुद्दे पुन्हा सांगतो. जागृतीमध्ये विषयाचं स्मरण आहे, झोपेमध्ये विषय लीन राहतात, वैराग्याने विषयाचा त्याग होतो, ज्ञानाने विषयाचा बाध होतो आणि भक्तीने विषयाचा काय पडतो? विसर पडतो. 5 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. आता आपण जागेत, सगळे जागेत ना. कुठलाही विषय घ्या तुमच्या जीवनातला, त्या विषयाचं आता तुम्हाला स्मरण आहे का नाही? स्मरण प्रत्येक गोष्टीचं आता स्मरण आहे, कारण आपण जागेत. म्हणजे जागृतीमध्ये विषयाचं काय स्मरण आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या स्मरणात कीर्तन लवकर आटोपलं, बरोबर आहे. कीर्तन लवकर आटोपलं, नंतर मग कोणाला पुढं जायचं, कोणाला पुढं जायचं, काय करायचं, हे सगळं आता तुमचं चालू आहे ना. म्हणजे मला याच्याबद्दल जास्त वापव करायचं नाही. जागृतीमध्ये प्रत्येक विषयाचं तुम्हाला काय स्मरण आहे. पण तोच प्रत्येक विषय तुमचा झोपेमध्ये कसा राहतो? लीन राहतो. कसं? उदाहरण म्हणून सांगतो. शेतकरी कुटुंबातला मनुष्य आहे, दिवसभर शेतावर काही काम धंदा करण्याकरता गेला, डबा घेऊन गेला, पण कामाची घाई असल्यामुळे जेवायला वेळ भेटला नाही. ते तसंच डबा घेऊन संध्याकाळी घरी आला. दिवसभर काम केलेलं आहे, थकवा आलेला आहे, भूक लागली. घरी आल्यानंतर पत्नीला सांगितलं मला भूक लागली, स्वयंपाक लवकर. त्यांनी सांगितलं दुपारी काही जेवलो, ठीक आहे. त्या पत्नीने सांगितलं एक अर्धा तास थांबा, लगेच स्वयंपाक तयार होतो. बर, पण चहा घेतला ते टिकून बसलं टीव्ही लावून. शरीर थकलेलं असल्यामुळं, थकवा आलेला असल्यामुळं ते टेकलं, तसंच झोपलं. स्वयंपाक झाल्यानंतर पत्नीने पाहिलं तर मालक झोपलेले, पण झोप लागण्याच्या अगोदर सारखा आवाज द्यायचा. कोणाला? पत्नीला. ए आटोक, उरक, भूक लागली, सारखा आवाज द्यायचा. ती फक्त नाही, थांबावं थोडस, झालंच नाही. आणि स्वयंपाक झाल्यानंतर पत्नीने पाहिलं तर मालक एकदम गाढ झोपलेले. आता ती थोडीशी पारमार्थिक असल्यामुळं, कोण? ती
पारमार्थिक असल्यामुळे तिची दुहेरी दमकुंडी झाली. मालकाची झोप मोडावी तर पुण्य होत. इकडे पापच होतो ना. ठीक आहे, चालेल. मालकाची झोप मोडावी तर पाप होतंय आणि नाही मालकाला उठवावं तर मालक उपाशी झोपतात. काय केलं पाहिजे? काय करावं? तिची दुहेरी दमकुंडी झाली आहे का? पण ती ओरिजिनल पारमार्थिक असल्यामुळे तिने विचार केला उपवाशी झोपले तरी चालल, पण पतीची झोप मोडवणं योग्य नाही. आहे का? तिने उठवलं नाही आणि ते थकलेलं असल्यामुळे जे झोपलं ते सकाळी डायरेक्ट 7लाच जागा झालं. जागा झाल्याबरोबर पत्नीला म्हणतो, काय ग एवढी भूक लागली होती पण तसाच झोपलो. म्हणजे झोपण्याच्या अगोदर सारखं म्हणत होता, ए आटप, लवकर उरक लागली काय. मग ज्या वेळेला झोपला होता त्यावेळेला पोटात भूक नव्हती का? पुन्हा जागृतीत आल्याबरोबर म्हणतो, अगं एवढी भूक होती पण तसाच झोपलो. म्हणजे पुन्हा जागृतीत आल्यावर त्याचं स्मरण येईल. मी फक्त उदाहरण म्हणून भूकेचं सांगितलंय. उदाहरण तुमच्या जीवनातला तसा कुठलाही विषय असू द्या, तो प्रत्येक विषय हा झोपेमध्ये कसा राहतो? लीन राहतो. जागृतीमध्ये विषयाचं प्रत्येक स्मरण आहे, झोपेमध्ये विषय हा लीन राहतो. तिसरा मुद्दा आहे वैराग्याने त्याच विषयाचा काय होतो? त्याग होतो. पण वैराग्य तेवढं असेल तर, नाही तर तसा सह त्याला वैराग्य तसं असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्याचे असं वैराग्य असलं, तसं वैराग्य असेल तरच विषयाचा काय होतो? विषयाचा काय होतो? म्हणजे वैराग्यानेच विषयाचा त्याग होतो. पण त्याला तेवढं वैराग्य असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ. बघा, वैराग्य कशाला म्हणायचं? आता कोणी कशालाही वैराग्य म्हणतो. यागत बायका पोराला सोडून जरी निघून वैतगून जरी गेलेला असतो तरी काय काय आज्ञानी लोक म्हणतात त्यांना प्राप्त झालं काय असं म्हणतात. काही पहिले आपले वार करायचंच घालीत होतं, नंतर हा पांढरे घालीत होतं पहिलं, नंतर केले त्यांनी. हा तरी लोक म्हणतात प्राप्त झालं त्यांना. काय चिरकुटाने? चिरकुट कसले वापर? वैराग्याचा आणि चिरकुटाचा काही संबंध नाही. एखाद्याने तरी लोक म्हणतात प्राप्त झालं झिपऱ्याने. असं कुठं प्रमाण व श्लोक आढळलेला नाही. ते करू नये असं माझं दुंबत नाही, पण त्याचा वैराग्याचा संबंध नाही. वैराग्य त्याला म्हणतात इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. इह लोकातले भोग प्राप्त आहेत, स्वर्गातले भोगही प्राप्त आहेत. इह लोकातले कोणते भोग? सत्ता संपत्ती सगळं काही इह लोकातले भोग. का त्याच्यापेक्षा सोपं सांगू? आपण एखाद्याचं वर्णन करताना म्हणतो महाराज अहो त्यांच्या घरी काय कमी हो महाराज, त्यांच्या घरी सोन्याचा म्हणजे त्यांच्या घरी सकाळी उठलं कीच पीठ देत का सोनं? असं नाही. याचा अर्थ गडगंज हा ते लोकातले भोग आहे. स्वर्गातल्या भोगाचं वर्णन ज्ञानोबराय करतात. जे मरत्व हे सिंहासन ऐरावता सारिखे वहाण राजधानी भूण अमरावती. हे भोगही स्वर्गातले प्राप्त आहेत, इह लोकातले भोगही प्राप्त आहेत. पण प्राप्त असून ते भोग भोगण्याची ज्याची इच्छा, त्या भोगाबद्दल ज्याचं पूर्ण चित्त विटलेलं आहे, विटले हे चित्त प्रपंचा वमनते मनी. किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये इंद्रिय अर्थेषु वैराग्य त्या श्लोकाखाली त्या सगळ्या ओव्या आलेल्या आहेत. वैराग्यवान पुरुषाला ते भोग कसे वाटतात त्या संबंधाने त्या ओव्या ज्ञानोबारांनी खर्च केलेले आहे. वमेलिया अन्ना लाळन घोटी जेवे रसना का अंगण स्वयालिंगणा प्रेताची विष खाली नागवे
जळत घरी न रे घावे व्याघ्र विवारान करावे बसती जीवी धडधडी तलू हरसी उडी न घालावी जैसी न करावी बुसी अजगराची अर्जुना तिने पाडे जयाच विषय वार्ता नावडे नेदीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा यही गीतिका स्वर्गीचे भोग पाईक झाली इथे ते भरी भोगावे हे नरुचे मनामादी त्याला वैराग्य असं म्हणतात. आलं लक्षात. आता हे सगळे दृष्टांत ज्ञानोबारांनी दिले. वमेलियांना तुम्ही काय म्हणता त्याला वांती ओकारी उलटी. आता ती पडलेली वांती ओकारी उलटी कुणी रिटर्न घेतं का माघारी परत? अहो म्हटली एरवीची वेगळी ही साप्तातल्या पंक्तीची रिटर्न असं नाही बा. अहो ते कसली असली नुसती पाहिली आपण डोळ्याने काय तरी तिच्याबद्दल किळस भावना निर्माण होते. पाहिली तरी दुसऱ्या माणसाला मळमळ होतो. तसं वैराग्यवान पुरुषाला यह लोकातले स्वर्गातले भोग पाहिले तर त्याला वांतीप्रमाणे वाटतात. ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळे दृष्टांत पहा. जसं ज्ञानोबाराय म्हणतात पडलेली वांती कोणी परत घेत, सर्पवृषाला घेऊन कोणी झोपत नाही, प्रेताला जाऊन कोणी आलिंगन देत, वाघाच्या विवरात कोणी राहत नाही, लोहरसात कोणी उडी घालत नाही, अग्निप्रवेश कोणी करत नाही. त्याप्रमाणे वैराग्यवान पुरुषाला विषय वार्ता कानावर पडलेली सुद्धा आवडत नाही. भोगण्याचा प्रश्न पुढे असतो. कुठाला वैराग्य सांगतोय. असं वैराग्य जीवनामध्ये असेल तरच माणूस विषयाचा काय करतो, कशाने होतो? त्या वैराग्याने विषयाचा काय होतो? त्या कसा होतो? आपल्या संत परंपरेमध्ये जगद्गुरु तुकोबरायचं नाव उच्चारल्याबरोबर त्यांच्याकडे विशेष गुण दिसतो आपल्याला. कोणता? कारण प्रत्येक संताकडे एक एक विशेष गुण आहे. तुकोबरायाकडे विवेकासहित वैराग्याचं बळ होतं. आलं लक्षात. आणि तेवढं वैराग्य असल्यामुळे तुकोबरायाने सर्व विषयाचा काय केला? त्याग केला. आता बऱ्याच वेळेला कधी कधी माणसं म्हणतात तुकोबरायाच्या जीवनामध्ये 18 कसलं दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य म्हणतात. पण मागची जर परंपरा पाहिली घराण्याची तर श्रीमंत घराणं परंपरेने सावकारिकी होती, महाजनकी घरामध्ये होती. आणि याच्यापेक्षा सांगतो तुकोबरायचं जीवन भोग संपन्न जीवन होतं. भोग नव्हते असं नाही. पण तुकोबरायांनी स्वतः त्या भोगाचा केलेला आहे. काय आलं लक्षात? भोग नव्हते असं नाही, दरिद्री जीवन नव्हतं. निळोबरायांनी स्पष्ट वर्णन केलं. सर्व ही काय केली? भोगुनी त्यागली. भोग नव्हते असं नाही, भोग संपूर्ण जीवन होतं. पण भोगात समाधान नाही, भोगात सुखप्राप्ती, भोगात भगवत प्राप्ती हे तुकोबरायच्या लक्षात आल्यामुळे स्वतः तुकोबरायांनी त्या भोगाचा करून टाकला. काय याचा अर्थ दरिद्री जीवन म्हणायचं, 18 विश्व दारिद्र्य जीवन म्हणायचं नाही. भोग संपन्न जीवन होतं पण त्या भोगात सुखप्राप्ती नाही, भगवत प्राप्ती नाही, समाधान नाही हे लक्षात आल्यामुळे त्या भोगाचा महाराजांनी करून टाकला. काय पण त्या भोगाचा त्याग करण्याकरता, विषयाचा त्याग करण्याकरता तेवढं जीवनामध्ये लागतं. काय वैराग्य लागतं. म्हणून तुकोबरायाकडे वैराग्य होतं. म्हणून सर्व विषयाचा काय केला? त्याग केला. बघा तीच पुढे परिस्थिती महाराजांची थोडी खालावली प्रापंचिक. याच देशाचे राजे छत्रपती शिवाजी राजांनी नजराणा पाठवला महाराजांना. काय पाठवला बरं? नजराणा पाठवला. ते 500च्या 1000च्या नव्हत्या, 2000च्या नव्हत्या. त्या गेल्या कुठं काय त्या नव्हत्या. मग काय पाठवलं होतं? हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी असा नजराणा पाठवलाय तुकोबरायाला राजांनी. ज्या वेळेला घेऊन आल्यानंतर पाहिलं महाराजांनी तिथे हिरे, माणिक, मोती
सांगितलं राजांनी पाठवलाय. तुकोबराय म्हटले या 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 बरं झालं असं म्हटलं. नाही नाही, आता जर कोण्या राजाने पाठवलं एखाद्या महाराजाला तर काय करील होतो, या 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 बरं झालं. आजचा आला 6 तारखेला, पुढच्या वर्षीचा याच तारखेला येईल का ते पुढचं विचारून घ्यायला बसले. आता ठेवून घेईलच. आलं का लक्षात. पण तुकोबराने स्वीकार नाही केला. सांगितलं बाबा राजांना म्हणावं तुम्हाला ही प्रजा सांभाळायची, त्या धनाची गरज तुम्हाला आहे. राजाला गरज आहे धनाची, मला काही गरज नाही. दिवट्या छत्री हे तो बऱ्यात नपडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची. आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुढिया, धन सोने रुपये आम्हा मूर्तिके. हा मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची, याच्यापेक्षा मला काही लागत. हा कंठी मिरवा, व्रत करा. हा तो नजरांना परत केला. एवढी सोपी गोष्ट आहे काय. नजरांना परत केला. छत्रपतीलाही आश्चर्य वाटलं. ही जगात अद्भुत घटना आहे की हिरे माणिक मोती पाचून असं पाठवलेला नजरांना परत करता म्हणजे असं तुकोबरायचं वैराग्य काय आहे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर छत्रपतीने त्यांची खरं वैराग्य आहे का याची सुद्धा चौकशी केली. आता ते वेगळं चरित्र आहे. पण छत्रपतीच्याही लक्षात आलं वा खरंच वैराग्य. मला एवढंच सांगायचंय तुकोबरायकडे वैराग्य होतं म्हणून तुकोबरायने त्या धनाचा काय केला, कशामुळे केला, वैराग्यामुळे. श्रीचाही त्याग, ज्या स्त्रीने तिचं मनोगत मांडलं हा जोडले. जाई व तुम्हाते नकरी सायास, आम्ही विष्णुदास कैसे. किंवा पराबिया नारी. आलं लक्षात. म्हणजे स्त्रीचाही त्याग आहे, धनाचाही त्याग आहे. का महाराजाकडे तेवढं होतं काय. मला हेच सांगायचं वैराग्यानेच विषयाचा काय होतो, त्याग होतो. चला मुद्दा दुसरा, ज्ञानाने विषयाचा बाध होतो. कसा, विषय कुठलाही असू द्या तुमच्या जीवनातला, त्या विषयामध्ये काही दोष आहे. आलं लक्षात. कुठलाही विषय असू द्या त्या विषयामध्ये काही दोष आहे याचं यथार्थ ज्ञान जीवनामध्ये होतं. त्याच वेळेला मनुष्य त्या विषयाचा काय करतो, त्या विषयाचा काय करतो. ज्ञानोबाने त्याच्याकरता एक मूवी घातली. विषय रांधिली रस सोय, तैते जेवणारा ठावती होय. तैतो ताटाची सांडोनी जाय, जिया परी. ज्ञानोबा दृष्टांत दिला. बघा महिना वारी संपून घराकडे चाललेला वारकरी. आता नेहमी वारी करणारी म्हटलं की त्यांची ठरलेली घरं असतात, म्हणजे त्यांची सगळी सोय असते आंघोळीची त्याची जिथलेली. आणि हे नादवाद आलेलं त्याला काय मिळणं नसतं, मग त्याला गार पाण्यानेच करावं लागतं. असं असतं त्याचं. महिना वारी करणारं वारकरी वारी संपून घराकडे चाललं होतं. दर मुक्काम करीत एका गावामध्ये मुक्कामाला राहिलं. सकाळी स्नान वगैरे केलं. आजीबाईने स्वयंपाक केला. ताट दिलं पुढं, श्लोक उच्चारला, सुरुवात करणार. तोपर्यंत आजीने त्या वारकऱ्याला सांगितलं, वारकरी बुवा का त्या पक्वांनामध्ये विष घातलेलं आहे. काय घातलंय, विष घातलेलं आहे. परवडलं तर, नाही तर खाईल का तो, खाईल का. मग काय करील तो, ताटाची सांडोनी जाय जिया परी. हे ज्ञानोबाईची उभी ते उदाहरण दिलं. बघा म्हणजे त्या पक्वांनामध्ये विष आहे किंवा त्या पक्वांनामध्ये काही दोष आहे याचं काय झालं, ज्ञान झालं. मग तसं तुमच्या जीवनामध्ये कुठलाही विषय असू द्या त्या विषयामध्ये काही दोष आहे याचं यथार्थ ज्ञान झाल्याबरोबर मनुष्य त्या विषयाचा काय करतो, त्या विषयाचा काय करतो, त्याग नाही बाद. त्याच्यासाठी दोनदा सांगितलं होतं तुम्हाला पहिल्यांदा. त्याग वेगळा आहे आणि बाद वेगळा आहे. कसा ते सांगा. त्याग म्हटलं की पुन्हा स्वीकार नसतो, बाद म्हटलं तर पुन्हा स्वीकार आहे. कसा तेही सांगतो. आता त्या पक्वांनात, त्या ताटात, त्या अन्नात विष आहे किंवा काही दोष आहे लक्षात आला म्हणून ते ताट बाजूला सरलं, तो
ताटाची सांडूनी जायची यापरी. आता पुन्हा मरुस तर अन्नच खाणार नाही का? पुन्हा दुसऱ्या कोण्यातरी घरी जाऊन हा बाग वेगळा आणि त्याग वेगळा. त्याग म्हटल्यानंतर पुन्हा स्वीकार नसतो. बाग शब्द तुमच्या रोजच्या व्यवहारात आहे ना. बाग ऐकतो का नाही रे? 2 गडी 1 गडी बाद झाला म्हणतात ना खेळात. बाद झाला म्हणजे त्याला त्या डावात खेळता येत. आता बाद म्हणतात आऊट. हा आणि एकदम बाबांचे यांच्या तरुण वयात ते बाद आऊट म्हणत नव्हतं. डायरेक्ट म्हणाय तुमचा गडी मिळाला. बरोबर. खेळात कबड्डी सुरपाटी खेळतात काय म्हणायचं? डायरेक्ट तुमचा गडी मिळाला. मिळाला म्हणजे लगेच पाहुण्याला फोन करीत होते का 12 वाजता. असं नव्हतं. मिळाला म्हणजे त्याला पुन्हा त्या डावात खेळता येत. आऊट झालेला आहे त्याला त्या डावात खेळता येत. बाद झालेला आहे त्याला त्या डावात खेळता येत नाही. पण तो खेळ संपला आणि पुन्हा दुसऱ्यांदा खेळ चालू झाला. बाद झालेल्याला घेतात ना. आऊट झालेल्याला मेलेल्याला सुद्धा उठून आणतात. कुठल्याही विषयामध्ये जो दोष त्याचं ज्ञान झाल्याबरोबर त्या विषयाचा काय होतो? ज्ञानाने बाद होतो. 5वा मुद्दा असा आहे भक्तीने विषयाचा विसर पडतो. पण भक्ती तेवढ्या उच्चतम पदाला गेलेली असेल तरच विषयाचा त्याग विसर होतो. अन्यथा विषयाचा सहज विसर कधीच होत. कारण विषयाचा विसर होणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण भक्तीने परिपूर्ण जीवन झालेलं असेल. भक्तीनेच विषयाचा काय होतो? विसर होतो. कसा होतो पहा. तुकोबराईच्या जीवनामध्ये जेवढं वैराग्य होतं तेवढंच तुकोबराईच्या जीवनामध्ये भक्ती सुद्धा होती. आणि त्या भक्तीने परिपूर्ण जीवन झालेलं महाराजांचं नेहमी चरित्र ऐकतो आपण त्यांचं. मुद्दा म्हणून मला सांगून पुढे जायचंय. महाराजांचा विवाह झाल्यानंतर तुकोबराईचा बऱ्याच वर्षानंतर महाराजांचे मेहुणे आले. म्हणजे जिजाऊचे भाऊ आले बऱ्याच वर्षानंतर. आता भाऊ बहिणीकडे आल्यानंतर बहिणीला आनंद होतो का नाही? त्यांना भाऊ द्या ना. पण कोणत्या भावाचा आनंद होतो? लाडक्या भावाचा का सख्या भावाचा? चला आनंद होतो. आता तसं जिजाऊचा भाऊ आल्यानंतर आनंद झाला. आणि अशी जुनी काही काही माणसं म्हणतात बुवा माहेरचं पुत्र जरी आलं तरी बाईला अप्रूप असते. बरोबर. मग भाऊ आल्यावर कमी आनंद असेल का? जिजाऊला इतका आनंद झाला. आणि महाराजांनी सकाळी स्नान वगैरे झाला नित्यनेम झाला विना घेतला की निघाले आपले. जिजाऊने आवाज दिला हो निघाले का? मग एवढ्या वर्षानंतर माझा भाऊ आलेला आहे. घरचे यजमान म्हणून जिथं जेवायला तरी का आज निघाले भंडाऱ्यावर? महाराज म्हटले बरोबर बसतो इथंच भजन करत. झाले आवाज दे. आता त्या आनंदाच्या भरामध्ये जिजाऊने स्वयंपाक केला. पण चूक एक झाली. भाजीत वरणात पोळीत भातात कशातच मीठ घातलं नाही. आनंदाच्या भरात झालं ते. स्वयंपाक झाल्यानंतर आवाज दिला. ताट केली बसले जेवायला. श्लोक उच्चारला. सुरुवात. आता महाराजांचं काही एकदा सुरू झालं. लाभ हो बरकत. जेवढं खायचं तेवढं होत तर काय ते खारटे तुरटे काय विचार नाही. पण ते महाराजांचे मेहुणे बऱ्याच वर्षानंतर नवीन आलेला पाहुणा बरं बहिणीच्या घरी आलाय. पहिला घास घेतल्याबरोबर लक्षात आलं याच्यात काही नाही. बरं कशातच नाही. भाजीत नाही वरणात नाही भातात नाही पोळीत नाही कशातच नाही. आता ज्याच्यात कशातच मीठ नाही ते चव असेल का त्या जेवणाला? नाही ना. पण त्याला वाटलं आपण बहिणीच्या घरी आलोय सासरवाडीला नाही. सासरवाडीत वेगळं आणि बहिणीच्या घरी जाणं. परत त्याला वाटलं यांच्या घराण्यात असंच खायची पद्धत असली तर त्यापेक्षा न बोललेलं बरं. आणि पहिल्या लोकांना मान मर्यादा सगळ्या होत्या. आता काय ते कोणाच्या घरी गेलं कमी हो ताई थोडस थोडं सहन नाही ना होत. पण त्याच्यात काहीच नसताना बिचारीने तेवढंच बळच कसं तरी पण पुन्हा काही घेतलं. पण जिजाऊला वाटायचं माझा भाऊ कमीच जेवला त्याला आवडलंय का? महाराजांनी काही नाही ना जेवढं खायचं तेवढं.
आणि तिच्या सारखं म्हणा, भाऊ कमी जेवला, भाऊ कमी जेवला. पण ज्या वेळेला बाहेर बसले ते वस्त्रीला आणि जिजाऊने ज्या वेळेला स्वतःला ताट घेतलं, पहिला घास घेतल्याबरोबर लक्षात आलं याच्यात काही नाही. आणि मग आवाज दिला, काय हो तुकोबरायला, तुम्हाला एवढंही कळत नव्हतं का? अहो माझा भाऊ कमी जेवला. महाराज म्हटले येताना नाश्ता करून आला असेल. अहो तसं नाही, पण याच्यात मीठच नाही ना. तुकोबरायने सांगितलं स्वयंपाक अगं तू केलाय ना, ते घालायचं काम कोणाचे? तुझे. अहो पण मी राहून गेले, पण तुम्हाला खाताना तो नवीन पहिल्यांदा आला म्हणून मागितलं नसेल, पण तुम्ही घरचे आहेत ना, तुमचं सांगायचं काम नाही का? त्यावेळेला तुकोबराय म्हटले, अगं जिजा, जे मी खाल्लं ते खारट होतं, तुरट होतं, आंबट होतं, तिखट होतं, हे मला काही सांगता येत. काय खातो आम्ही कासया संगती, कैसे हे लागते मेनमुखी. आता मी काय खातो ते कसं लागतं मला सांगताच येत. काय खातो आम्ही कासया संगाते, कैसे हे लागते मेनमुखी. ते कसं लागतं, आम्ही काय खाल्लं मला सांगता येत. मला सांगा. मग आता तुकोबराय ज्यांनी हात लावून म्हणावं कुठं वेदाचा तो अर्थ, हे म्हणणारे तुकोबराय, त्यांना ते खारटे तुरटे आंबटे तिखटे ते कळत नाही का? पण ऐका, हा सुद्धा विषयच आहे. हा सुद्धा काय विषयच आहे. खारट तुरट आंबट तिखट किंवा इतर कुठलाही भोगण्याचा विषय असो, पण महाराजांचं जीवन भक्तीने परिपूर्ण झालेलं असल्यामुळे त्या विषयाचा तुकोबराय ऐकून सहज होऊन गेला होता. काय विषयी विषयाचा सहज होऊन गेला. काय विषयी विसर पडला, अंगी ब्रह्मरस माझी मदत झाली. संगया नामाचा भक्तीने परिपूर्ण जीवन झाल्यामुळे इतर विषयाचा बाह्य विषयाचा सहज होऊन गेला. काय आणि इतर विषयाचा विसर झाला तर मग शिल्लक परमात्माच एक विषय राहतो, वेगळा राहतो. एक विषय तो सकळांचा हरी, आवडीने आवडी एक विषय तो सकळांचा हरी. एक परमात्मा विषय झाला, एक विषय तो सकळांचा, त्यांच्या आवडीने आवडी अंग बहिरे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली. हा एक परमात्माच विषय झाला, विषय तो त्यांचा झाला. पण कधी होतो इतर विषयाचा भक्तीने विसर झाल्यानंतर मग एकच विषय राहिला,
परमात्मा. आलं लक्षात? जसं तुकोबाराईच्या जीवनामध्ये भक्तीने विषयाचा विसर झाला तसं त्याच तुकोबाराईने ज्या गोपिकेचं, ज्या गवळणीचं वर्णन केलं. बघा, गोपिका सारखी भक्ती आतापर्यंत कोणी केली? लक्षात ठेवा, गोपिका एवढी भक्ती कुणी केली नाही. गोपिका सारखी भक्ती पुढं कुणी करील याची गॅरंटी माग केली नाही. बघा, गोपिकांची एवढी भक्ती. आता ते कधी कधी चरित्र सांगणार आणि त्याचाच ही केला. हा, कारण चरित्र काही जसं मनाला येईल तसं सांगायला लागले. त्याचा वाचार्थाने चरित्र वेगळे, लक्षार्थाने चरित्र वेगळे. पण गोपिका सारखी भक्ती आतापर्यंत कुणी केली नाही. सर्व संतांनी त्यांचं वर्णन करावं. ज्या गोपिकेचं जीवन भक्तीने परिपूर्ण झालं, भक्तीने परिपूर्ण जीवन झालेलं आहे, भक्तीची उच्चतम अवस्था जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे, एक परमात्मा विषयी जिचा बनलेला आणि भक्तीने परिपूर्ण जीवन झाल्यामुळे बाह्य विषयाचा सहज तिच्या जीवनामध्ये काय झालेला आहे? विसर झाला. पण कधी होतो? भक्तीने जीवन परिपूर्ण झाल्याच्या नंतरच विषयाचा काय होतो? विसर होतो. भक्तीने तिचं जीवन तुकोबाराई म्हणतात परिपूर्ण झालेलं आहे. भक्तीची उच्चतम अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाली आणि भक्तीने परिपूर्ण जीवन झाल्यामुळे बाह्य विषयाचा सहज काय झाला? आपुलियाचा विसर भोळा. विसर भोळा का झाला? तो त्याच्यामुळे झाला. गोविंद कळा कौतुके. मग कधी झाला, कुठे झाला, कसा झाला, त्याचं चरित्र सांगत होता विढाला. काला म्हटलं की चरित्र आलं आणि ते उच्चारलं पाहिजे असा एक दंडक घातला ना. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे. त्या चरित्राचा उच्चार करावा, पण कोणत्या गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करावा. त्याच्यातही महाराजांनी दंड घातला. दोन प्रकारांनी चरित्र. चरित्र केले कोणत्या? रांगता गोधने राखीत आहे म्हणजे रांगत असताना केलेलं चरित्र, त्याचा उच्चार करावा. आणि गायी राखत असताना केलेलं चरित्र. आता रांगत असताना जे चरित्र केलं त्याचं वर्णन करताना संतांनी वर्णन केलं. रांगत रंगणी Thank you.
1.25 लाखाचं काय म्हणतात काहीतरी आहे मला. रंगत रंगणी चोरी तलोनी हे चरित्र वर्णन केलं रांगत असताना केलेलं. रांगत असतानाच महाराज म्हणतात भगवंतानी काय चोरलं? दही दूध लोणी चोरलं किंवा इतर त्याची शेकडो प्रमाण आहेत. भगवंतानी दही चोरलं, दूध चोरलं, लोणी चोरलं, असे अर्थाचे अनेक प्रमाण आलेले. मला सांगा पण चोरलंय कोण्या अवस्थेत? बाल्य अवस्थेत नाही, रांगताना केलंय. रंगत रंगणी चोरी तलोनी रांगत असतानाच हे चरित्र वर्णन केलं. मला सांगा आपले घरात रांगणारे लेकर असतात, ते शेजाऱ्याचं काही चोरून आणतात का? रांगणारे लेकर शेजाऱ्याचं काही चोरी होय चोरणार? हा ते चोर करता येत त्याला? रांगणारे लेकर. मला सांगा रांगणारे लेकर रांगतच किती वर्ष? होय किती वर्ष? 1.5 वर्ष. डोबळ खाते कुणी 1 म्हणतंय, कुणी वरीच 1.5 वर्ष म्हणतंय. आमच्या माता भगिनीला विचारलं असतं तर त्यांनी लगेच सांगितलं असतं. किती महिन्यात ताई? 10 6. हा बरोबर आहे. ऐका किती फाटा ठेवून चालत तुम्ही. आता कान फाटा पडल्यावर मी बी सहन केला असता, डोला पडल्यावर माघारी पाबर फिरून आलो अजून ना. म्हणजे याचा अर्थ तुमचं प्रपंचावर सुद्धा नीट लक्ष ते याच्याहून कळतंय की प्रपंचावर सुद्धा नीट लक्ष नाही. तसा बाळशेदार लेकरू 6च महिन्यात रांगत. किती महिने? ते दवाखान्यात चिक केलेलं चितार असतं ना, ते सफरचंदासारखे घाल असतात. 6च महिने ते लेकरू रांगत. पण एखादं जरा आजारी पडलेलं असलं, कुपोषित सटी सुंदी झालेलं, आता पायाच्या काड्या, ढिरी उडी, डोकं एवढं, रे अरे अरे, त्याला थोडं बरीच बरं लागत असत. बाळशेदार लेकरू 6-7 महिने, 8 महिने तर लय झाले बाबा, तोपर्यंत ते रांगतच. आणि हे वरील 1.5 वर्षांनी मग ते वेगळं. असं 6-7 महिन्याची जर लेकरं रांगतात, आणि इथं तर महाराज म्हणतात रांगत रंगणी. मग भगवंताने रांगत असताना त्या अवस्थेमध्ये दही दूध लोणी चोरलं. चोरता येत असेल का? 6 महिन्याच्या लेकराला चोरी करता येत नाही. मग इथं वर्णन केलं रांगत रंगणी. मग प्रमाण खोटं आहे का? ते काय कादंबरीतलं नाही ना, गाथ्यातलं ते. प्रमाण खोटं नाही, प्रमाणही खरंय. आणि रांगत असताना चोरी करता येत नाही हेही खरंय. मग 2 प्रकाराने चरित्र येते. किती प्रकाराने? वाचार्थाने चरित्र वेगळं आणि लक्षार्थाने चरित्र वेगळं आहे. वाचार्थाने जे वर्णन केलं ते हे रांगत रंगणी चोरीत लोणी, हे वाचार्थाने प्रमाण लागले. किंवा येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके वो तोडिले, दह्या दुधाते भक्षिले ओलांडिले, आईसे जरीने यमुना पाणी या नवजाते, धरुणी खांबासी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा, आईसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा पंढरपुरी भक्त विठाला. त्याची त्या अर्थाने आलेली प्रमाण आहे. पण वाचार्थाने हा अर्थ आहे रांगत रंगणी चोरीत लोणी. पण लक्षार्थाने त्याचा अर्थ असा आहे, भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांचं, गवळणीचं, गोकुळवासी लोकांचं
गाईचं वासराचं या सगळ्यांचं चोरलं ते फक्त चित्त चोरियले नंदाच्या नंदने चित्त चोरियले नंदाच्या नंदने तुका म्हणे लक्षार्थाने वर्णन आहे. चित्त चोरियले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. काय चोरलं? चित्त चोरी येले नंदाच्या. दुसरं प्रमाण सांगते सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. तिसरं प्रमाण असं सांगते हरणी माझी हरली चित्त भारवित विसरले भारवित विसरले हरणी माझी हरली चित्त भारवित विसरले भारवित विसरले हरणी माझी हरली चित्त भारवित विसरले भारवित विसरले हरणी माझी हरली चित्त भारवित विसरले भारवित हो हरणी माझी हरली चित्त भारवित विसरले भारवित विसरले हरणी माझी हरली चित्त भारवित विसरले भारवित विसरले हरिने माझे हरिले चित्त चोरिले नंदाच्या सावळे रुपडे चोरटे म्हणजे गाईचं गोपाळांचं वासरांचं गोकुळ अशी लोकांचं सगळ्यांचं भगवंतानी चोरलं. ते काय? चित्त. हा लक्षार्थाने अर्थ आहे आणि वाच्यार्थाने ते वर्णन केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी. बरं त्याच्यातही असं आहे चोरी मनुष्य तो करतो कोणता की ज्याच्याकडे त्या गोष्टीची कमतरता आहे. मला सांगा जे दरोडे टाकायला येतात घर फोडतात बँका लुटतात पाकिट आणतात मोबाईल चोरतात ते कोणाचे पोर असतात? ज्यांच्या घरचे वर्षाला कोट्यवधी रुपये टॅक्स सरकारला भरतात त्यांचे पोरं इकडे असतात का स्टँडवर? ते कशाला येतील? त्यांना काही गरज? खरंच हे मोबाईल आणतात चोऱ्या करतात खिशे मारतात खरी त्यांच्याकडे अडचण आहे तेच सांगतात ना ते का नाही? म्हणजे ज्याच्याकडे अडचण आहे त्याचेच पोरं करतात ना. किंवा तुमच्या शेतामध्ये एखादं पीक आहे खायचा काही एखादा फळबाग आहे तिथले फळही चोरी काहीकडे नाही चोरी पण तो नेईल कोण? बालदा फळ किंवा एखादी पिशवी भरून कोण नेईल? त्याच्या घरी ते नाहीच तो नेईल. तुमच्याकडे 2 एकर आहे फळबाग आणि ज्याच्याकडे 10 एकर आहे त्याचाही चालू आहे त्याचे पोर येते करत तुमच्याकडे काय येते मला त्यांच्याकडे आहे ना. म्हणजे कुठलीही गोष्ट अशी ज्याच्याकडे जी वस्तू आहे तो दुसऱ्याची चोरू शकत. आता भगवंतानी काय चोरलं? वाच्यार्थाने दही दूध लोणी चोरलं. याचा अर्थ भगवंताच्या घरी काही नव्हतं का? पुराणामध्ये वर्णन करताना तर नंद बाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती लाख गायी सांगितल्या पुराणात? 9 लाख गायी होत्या. त्या 9 लाख गायीतल्या 4.5 लाख खाट्या धरा 4.5 लाखच दुभत्या धरा. तुमच्या 20 देतात त्याच्या 10 धरा. किती दूध होते ते? 1 लिटर. तुला विचारलं मला माझ्या डोक्यात चेअरमन तुला करायचं. अहो एवढं दूध ज्याचं आहे त्याला लोकांचं दही दूध लोणी चोरायची आवश्यकता काय कमी होतं? नंद पाटलाकडे काय कमी होतं? काहीच कमी नाही ना. पण तरी मग वर्णन केलं ते खोटं आहे का? मग ते खरं आहे का? बरं हे सगळं भगवंताला गोपाळ घेऊन का करण्याची वेळ पडली? त्याचं कारण सांगतो. मथुरेमध्ये कंसाची कंसशाही माजलेली होती. मथुरेमध्ये कंसाची कंसशाही माजलेली आहे.
मग कंसाच्या विरोधामध्ये आपली सुद्धा एखादी संघटना असली पाहिजे, हा भगवंतानी बाल्यावस्थेत विचार केला होता. आणि सगळे गोपाळ बोलून घेतले एखादी संघटना तयार करावी म्हणून. आता सगळे छोटे छोटे गोपाळ बोलवले तर सगळे उद्बत्ती छापगडी असे, उद्बत्ती छापगडी. भगवंताने विचारलं, अरे गोपाळांना तुमच्या घरी काही आहे का नाही, खाता का नाही? त्यावेळेला त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा काही नाही असं नाही, आमच्या घरी सुद्धा सगळं आहे, पण आमची घरची मंडळी विचित्री. कसं? जो ओरिजिनल माल आहे तो तिकडे जातात. पुढं हा, मग दही तिकडे, दूध, लोणी, तूप हे सगळं निघून विकतात घरची माणसं, आणि घरी फक्त डेरे भरून ठेवतात. कशाचे? ताकात काय देणे, किती खाल्लं किती पिलं, फक्त पोटात गार पडत आहे तेवढ्या पुढे, शरीरावर काय परिणाम होतो. पुन्हा भगवंताने विचार केला, अरे हे माझे सवंगडी आहेत, हे माझे गोपाळ आहेत, यांना ताक. बरं, ज्यांना निघून विकतात ते खाणारे तर सगळे दुष्ट आहेत, आधमे, पापी, खळे, म्हणजे दुष्टांना चांगला माल आणि माझ्या सवंगड्यांना ताक. बर, भगवान म्हटले ठीक आहे, आजपासून या संघटनेचा, या मंडळाचा मी कोण? अध्यक्ष. आता आलं ना, आता नवीन अध्यक्ष, नेता. अजूनही काही काही भागामध्ये असं माणसं गप्पा मारतात, म्हणतात महाराज आमच्या भागात एवढा नेता आहे, एकदम कामाचा माणूस, असं सांगतात ना. तेवढा नेता आहे, एकदम कामाचा, असंही म्हणतो तेवढा नेता बस. आणि असंही म्हणतो आमच्या भागातला तो नेता, असंही म्हणतात आमच्या भागातला तो नेता, म्हणजे असाही शब्द असतो आमच्या भागातला, बरोबर. तसं भगवंताने सांगितलं त्या गोपाळांना, आजपासून या संघटनेचा मी नेता. काय सांगितलं? अध्यक्ष नाही सांगितलं, मी काय सांगितलं? नेता. नेता कोणाला म्हणतात ते आहे, जो नीतीची जोपासना करतो तो खरा नेता एक. आणि जो स्वतः खातो, जो स्वतः भोगतो, तोच आपल्या सवंगड्यांना देतो, तो खरा नेता. जो स्वतः खातो, भोगतो, तोच आपल्या सवंगड्यांना देतो, तो खरा नेता. नाही तर ते कुटी वाहतय तिकून, आणि यांना फक्त 15 दिवस पाजून मारित आहे, त्याला पुढारी म्हणतात. पुढाला तसं भगवंताने सांगितलं, आजपासून या संघटनेचा मी नेता. मी म्हणल तसंच तुम्ही ऐकायचं. जरी तुम्हाला घरी भेटत नसलं तर आजपासून माझ्या बरोबर आला तर तृप्त होईपर्यंत देणार. आज देतो पोट बहिणी, मनाला तो बहिणी, गुरी मनाला तो बहिणी, गुरी मनाला तो. आज देतो पोट भरी तृप्त होईपर्यंत तुम्हाला देतो, पुरे म्हणाल तो. बघा, मग गोपाळाने विचार केला, आपल्याला जर भरपूर टचून मिळत असलं तर आपल्याला जिंदाबाद म्हणायला काय. मग तेव्हापासून सुरुवात झाली, जिकडे मिळून हा असं येते, आदत नाही झाली. मिळाल्यावर काय कुंकड, मिळाल्यावर पद, मिळाल्यावर काय पक्ष भिसते, काय घेऊन बसायचं, मग तेव्हापासून येते. गोपाळांना सांगितलं, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मग मी म्हणाल तसं आहे का? याल